सिंह राशी 10 ते 16 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य. श्री गणेशाय नमः. जय सूर्यदेव. नमस्कार सिंह राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर. सिंह राशीच्या मंडळींनो, 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी अनेक अर्थाने खास ठरू शकतो. कारण या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी ज्या बराच काळ रखडलेल्या आहेत त्यांना हळूहळू गती मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही एखाद्या कामासाठी प्रयत्न करत असाल, एखाद्या संधीची वाट पाहत असाल, तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळावं अशी अपेक्षा करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्यासोबत केलेल्या वागणुकीमुळे मनातून दुखावलेले असाल, तर सिंह राशीच्या मंडळींनो, हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देऊ शकतो. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. योग्य वेळ आली की तुमची किंमत स्वतःहून दिसून येते. सिंह राशी म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व, स्वाभिमान आणि धाडस. तुम्हाला कोणाच्याही मागे उभं राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहणं अधिक आवडतं. तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे, लोकांना मार्गदर्शन करण्याची ताकद आहे. पण तुमचा हाच स्वाभिमान काही वेळा तुमच्यासाठी अडचण ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीने तुमचं मन दुखावलं की तुम्ही लगेच ते विसरत नाही. एखाद्याने तुमची किंमत कमी केली तर तुम्हाला ते सहन होत नाही आणि कधीकधी फक्त मी माघार घ्यावी का या विचाराने एखादा विषय अनावश्यकपणे लांबतो. म्हणून या आठवड्यात तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. स्वाभिमान जपा, पण अहंकाराला तुमच्या निर्णयांवर राज्य करू देऊ नका. कारण काही वेळा माघार घेणं म्हणजे हार नसते, काही वेळा शांत राहणं म्हणजे कमजोरी नसते आणि काही वेळा एखादी गोष्ट सोडून देणं म्हणजे अपयश नसतं. ती स्वतःसाठी योग्य दिशा निवडण्याची ताकद असते. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशी एखादी परिस्थिती येऊ शकते जिथे तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. जुन्या पद्धतीने पुढे जायचं की नवीन मार्ग स्वीकारायचा, आणि हा निर्णय तुमच्या पुढील काळासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी आणि करिअर. सिंह राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीची संधी देणारा राहू शकतो. तुमच्या कामाकडे वरिष्ठांचं लक्ष जाऊ शकतं. तुम्ही एखादं महत्त्वाचं काम पूर्ण केलं असेल तर त्याचं कौतुक होऊ शकतं. काही व्यक्तींना नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल, पण ही जबाबदारी तुमच्यासाठी पुढे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही नेतृत्व करण्याची क्षमता दाखवू शकता. मात्र कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वागताना थोडं सावध राहा. तुमचं बोलणं स्पष्ट असतं, पण काही वेळा ते समोरच्याला कठोर वाटू शकतं. म्हणून या आठवड्यात बरोबर बोलणं पुरेसं नाही, ते योग्य पद्धतीने बोलणं ही महत्त्वाचं आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. काहींना मुलाखतीसाठी बोलावलं जाऊ शकतं. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींनी आत्मविश्वास कमी करू नये. तुम्ही आधी नाकारले गेले असाल तरी पुन्हा प्रयत्न करा. एक नकार म्हणजे तुमची क्षमता कमी नाही. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सिंह राशीसाठी मध्यम ते चांगला राहू शकतो. पैशांची आवक राहील, पण खर्चही होण्याची शक्यता आहे. विशेषतः स्वतःसाठी, घरासाठी किंवा एखाद्या आवश्यक वस्तूसाठी खर्च होऊ शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींना चांगल्या वस्तू खरेदी करण्याची आवड असते. पण या आठवड्यात फक्त आवड आहे म्हणून खर्च करण्यापेक्षा गरज आहे का ते पहा. काही व्यक्तींना जुनं देणं किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असू शकते. पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणीतरी खूप मोठ्या नफ्याचं आश्वासन देत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित ठेवणं ही सुद्धा आर्थिक प्रगतीच आहे. सिंह राशीच्या प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनांनी भरलेला राहू शकतो. तुम्हाला जोडीदाराकडून अधिक प्रेम, लक्ष आणि आदराची अपेक्षा असू शकते. तुम्ही नात्यात मनापासून देणारी व्यक्ती असाल तर समोरच्यानेही तितकंच करावं अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. मात्र अपेक्षा जास्त वाढल्या की निराशाही वाढू शकते. म्हणून नात्यात संवाद ठेवा. मनात राग साठवू नका. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तरी ती शांतपणे सांगा. काही सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात जुन्या व्यक्तीचा पुन्हा संपर्क होऊ शकतो. जुनी आठवण पुन्हा जागी होऊ शकते. पण भूतकाळाकडे परत जाण्यापूर्वी विचार करा. त्या व्यक्तीमध्ये खरंच बदल झाला आहे का की फक्त आठवणी सुंदर आहेत. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. एखाद्या कार्यक्रमात, मित्रपरिवारात किंवा कामाच्या माध्यमातून ओळख होऊ शकते. नातं सुरू करण्याची घाई करू नका. विवाहित सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा समजूतदारपणाचा आहे. जोडीदारासोबत एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. विशेषतः पैसा, घरातील जबाबदाऱ्या किंवा कुटुंबातील एखाद्या विषयामुळे चर्चा होऊ शकते.
तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी ते समोरच्याला समजावून सांगण्याची पद्धत महत्त्वाची आहे. जोडीदारासोबत थोडा वेळ बाहेर फिरायला जाणं किंवा एकत्र वेळ घालवणं नात्यासाठी चांगलं ठरेल. ज्या जोडप्यांमध्ये गेल्या काळात तणाव होता त्यांना पुन्हा जवळ येण्याची संधी मिळू शकते. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहू शकतो. घरातील मोठ्या व्यक्तीचं मार्गदर्शन मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंद होऊ शकतो. काही व्यक्ती घरातील एखाद्या शुभ कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त राहू शकतात. तुम्ही कुटुंबातील व्यक्तींना मदत करू शकता. मात्र घरातील प्रत्येक समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू नका. जिथे गरज आहे तिथे जबाबदारी वाटून घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. अभ्यासात एखाद्या ठिकाणी एखाद्या कठीण विषयाची भीती कमी होऊ शकते. परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित सराव करावा. तुमच्या मेहनतीचा परिणाम मिळवण्यासाठी सातत्य आवश्यक आहे. फक्त हुशारी पुरेशी नसते. सातत्याने केलेली मेहनत यशाची खरी गुरुकिल्ली आहे. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली माहिती मिळू शकते. नवीन भागीदारीची संधी आली तर पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या. ग्राहकांशी व्यवहार करताना तुमचा आत्मविश्वास चांगला प्रभाव निर्माण करू शकतो. मात्र खूप मोठे आश्वासन देण्यापेक्षा जे शक्य आहे तेवढेच वचन द्या. जुन्या ग्राहकांशी संबंध चांगले ठेवा. आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीच्या व्यक्तींनी कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. खूप वेळ सलग काम करू नका. झोप पूर्ण घ्या. पाणी पुरेसं प्या. हलका व्यायाम किंवा चालण्याची सवय ठेवा. मानसिक ताण कमी करण्यासाठी काही वेळ स्वतःसाठी ठेवा. काही आरोग्यविषयक त्रास जाणवत असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या श्रद्धेनुसार रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करावे. सकाळी सूर्याला नमस्कार करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा. श्रद्धेनुसार ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करू शकता. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग सोनेरी, केशरी आणि लाल असेल. शुभ दिवस रविवार. शुभ अंक 1. शुभ दिशा पूर्व. आठवड्याचा अंतिम संदेश सिंह राशीच्या मंडळींनो, 10 ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ताकदीची जाणीव करून देऊ शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदारी येऊ शकते. कामात तुमची दखल घेतली जाऊ शकते. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे. प्रेमात संवाद महत्त्वाचा आहे. वैवाहिक जीवनात अहंकार बाजूला ठेवावा. कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकतं. विद्यार्थ्यांनी मेहनत वाढवावी. व्यावसायिकांनी नवीन संधींचा विचार करावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी. या आठवड्यात जर एखाद्याने तुमची किंमत ओळखली नाही तर त्यासाठी स्वतःला कमी समजू नका. सूर्याला प्रकाश देण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसते. तसंच तुमच्यातील क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची मान्यता आवश्यक नाही. तुमच्या मार्गावर चालत राहा. काही लोक तुमच्यासोबत येतील, काही लोक मागे राहतील, काही लोक तुमची प्रशंसा करतील, काही लोक टीका करतील. पण तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर या सगळ्यापेक्षा तुमचा प्रवास महत्त्वाचा आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला खाली खेचणाऱ्या आवाजांपेक्षा तुमच्या आतून येणारा आत्मविश्वास मोठा ठेवा. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा. घाई करू नका. अहंकाराला निर्णय घेऊ देऊ नका. आणि ज्या संधी तुमच्या दारावर येतील त्यांचा योग्य विचार करून स्वीकार करा. सिंह राशीच्या सर्व मंडळींना आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य, प्रेम, मानसन्मान आणि यश नांदो. हीच सूर्यदेव आणि श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.